नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी कैरीच्या लोणच्या पाठोपाठ पसंती दिली जाते लिंबू मिरचीच्या लोणच्याला। म्हणून आपण आज बनवणार आहोत लिंबू मिरचीचे लोणचे। हे लोणचे अधिक आरोग्यदायी होण्यासाठी आपण यात लसूणही टाकणार आहोत। तसेच घरगुती लोणचे मसाला कशा पद्धतीने बनवायचा व लोणचे वर्षभर टिकण्यासाठी कोणती काळजी घ्यायची हेही आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। लोणच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 250 ग्रॅम हिरव्या मिरच्या, 250 ग्रॅम लिंब, 30 ग्रॅम लसूण, 5 ग्रॅम धन, 15 ग्रॅम बडीशोप, 5 ग्रॅम जिरं, अर्धा चमचा मेथी दाणे, 10 ग्रॅम लाल मिरची पावडर, 25 ग्रॅम मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 5 ग्रॅम मिरी, 5 ग्रॅम दालचिनी, 30 ग्रॅम मोहरी डाळ, 200 ग्रॅम तेल। हे तेल कडकडीत गरम करून गार करून घेतले आहे। सगळ्यात महत्त्वाचे, लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून लिंब व मिरच्या बाजारातून आणल्या की मिरच्यांचे देठ न काढताच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। सुती कपड्याने एकदम कोरड्या करायच्या। मिरच्या कपड्याने कोरड्या केल्या तरी 5 ते 10 मिनिट फॅन खाली तशा सुकत ठेवायच्या। तुम्हाला जर मिरच्यांचे देठ काढायचे असतील तर मिरच्या कोरड्या झाल्यानंतरच काढा। लिंबू व मिरच्या छान कोरड्या झाल्यात। आता आपण मिरच्या कट करून घेऊ। मिरच्या कट करताना तिरक्या कट करायच्या व बेताच्या आकाराचे तुकडे करायचे, म्हणजे लोणचे खाताना हवी तेवढीच मिरची घेता येते, वाया जात नाही। तिरका कट केल्यामुळे अगदी आतपर्यंत मीठ व मसाले जातात, मिरची अळणी लागत नाही, छान मुरते। तुम्हाला जर मिरची अखंड ठेवायची असेल तर मिरचीच्या पोटामध्ये उभा एक कट मारायचा, म्हणजे मिरची छान मुरते। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या कट करून घ्यायच्या। आपण मिरच्यांचे देठ तसेच ठेवलेत। लिंबही धुवून कोरडी करून घेतलीत। शक्यतो लोणच्यासाठी पातळ सालीचीच लिंब घ्यायची। लिंबाचे तुकडे करून घेऊ। लिंबाचेही आवडीप्रमाणे तुकडे करून घ्यायचे। लिंबू मोठे असेल तर 12 किंवा 16 तुकडे करायचे, म्हणजे खाताना लिंबूही वाया जात नाही। बिया बाजूला काढायच्या, म्हणजे लोणचे कडवट लागत नाही। लिंबही कट करून झालेत। आता लोणच्यामध्ये घालण्यासाठी घरगुती मसाला बनवून घेऊ। मिरी, मेथी, दालचिनी, जिरी, बडीशोप आणि धन हे वेगवेगळं भाजून याची मिक्सरला पावडर बनवून घ्यायची। कढईमध्ये बडीशोप, धन, दालचिनी, मिरी, जिरी आणि मेथी दाणे हे क्रमाने वेगवेगळे भाजून घ्यायचे आणि एकत्र करून घ्यायचे। थंड होण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत मोहरीची डाळ ही अगदी मिनिटभर भाजून घ्यायची, ती लगेच करपते। त्यानंतर मीठही हलकेच भाजून घ्यायचे, म्हणजे त्यातही ओलावा राहणार नाही। लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी कटाक्षाने करायच्या। भाजलेले जिन्नसही थंड झालेत, ते मिक्सरला बारीक करून घेऊ। लोणच्याचा घरगुती मसाला तयार आहे। आता लोणचे घालून घेऊ। एखादे कोरडे भांडे घ्यायचे, त्यामध्ये तेल टाकायचे, थोडेसे तसे शिल्लक ठेवायचे, कमी पडल्यास वापरायचे। हे तेल कडकडीत गरम करून थंड करून घेतले आहे। तेलात आपण घरी बनवलेला मसाला टाकायचा। त्यानंतर लाल पावडर, हळद, मोहरी डाळ, मीठ व हिंग टाकून सगळा मसाला चमच्याने एकजीव करून घ्यायचा। सगळे मसाले एकजीव झाले की त्यात मिरच्या, लसूण व लिंबू टाकून चमच्याने सगळा मसाला
लिंबू मिरचीला लावून घ्यायचा। हाताने एकजीव कराल तर हिरव्या मिरचीमुळे हाताची खूप आग होते, म्हणून चमच्यानेच लोणचे एकजीव करायचे। मिरची जास्त तिखट असेल, चुकून मिरचीमुळे हाताची आग झाली तर हात साबणाने किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवून कोरडा करायचा व हाताला साधे खोबरेल तेल लावायचे, त्यामुळे लगेच आराम मिळतो। राहिलेले तेलही त्यात टाकून परत लोणचे एकजीव करून घ्यायचे। सगळे लोणचे एकजीव झाले, पण ते खाण्यायोग्य होण्यासाठी 8 ते 10 दिवस तरी लागतात। लोणचे एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे। लोणचे मुरले की खायला घेताना जो चमचा घेतात तोही स्वच्छ व कोरडा घ्यायचा। खाण्यापुरते लोणचे एखाद्या छोट्या भांड्यामध्ये काढायचे व बरणीला नीट झाकण लावायचे। लोणच्याच्या बरणीमध्ये कुठल्याही धातूचा चमचा ठेवायचा नाही, मिठामुळे व लिंबामुळे चमच्याला डाग पडतात। तुम्ही जर या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर तुमचेही लोणचे वर्षभर सहज टिकेल। लिंबू मिरचीचे चटकदार लोणचे तुम्हीही एकदा तरी नक्कीच बनवा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।